भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष निवडी संदर्भात देखील चर्चा होणार असून अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या बैठक आहे। तर प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे। दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, भाजपच्या वतीने महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाच्या संदर्भात देखील खलबत या बैठकीत होण्याची शक्यता आहे। बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट नेमके काय आहे? निश्चित शुभम, एकंदरीत मुंबईमध्ये आता नव्याने जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका होणं अपेक्षित आहे। एकूण 6 जिल्हाध्यक्ष आहेत ते मुंबईमध्ये निवडले जातील। या उलट 36 मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आता 3 मंडल अध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे। त्या अनुषंगाने जवळपास 100 मंडल अध्यक्ष आहेत। त्यांची यादी उद्याच्या या बैठकीमध्ये अंतिम होऊ शकते। ही यादी 18 तारखेला प्रदेश कार्यकारिणी होणाऱ्या बैठकीमध्ये पाठवली जाईल आणि त्यावरती अंतिम शिक्कामोर्तब होईल। त्यामुळे मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका झाल्यानंतर भाजपमधून मुंबईसाठी अध्यक्षाची नेमणूक केली जाईल। त्यामुळे पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये भाजपला नवा मुंबई अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे। शुभम, ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाची अपडेट भाजपच्या या बैठकीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।